नमस्कार सर्वांना, आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। आज आपण मेथी आणि 2 उकडलेल्या बटाट्यापासून एक नवीन रेसिपी पाहणार आहे। तर त्याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल। तर त्याच्यासाठी मी इथे एक अर्धी जुडी मेथी स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे। त्यानंतर याच्यामध्ये आपण 2 उकडलेल्या बटाट्यांचा देखील वापर करणार आहे। त्यानंतर मी इथं निवडलेली मेथी बारीक अशी कट करून घेतलेली आहे। आता ही मेथी आपण साईडला ठेवून घेऊया। त्यानंतर इथे मी 2 हिरव्या मिरच्या आणि 8 ते 9 लसूण पाकळ्या ह्या मिक्सरला फिरवून याचं वाटण करून घेतलेलं आहे। ते आता साईडला ठेवूया। आता अगोदर जे आपण उकडलेले बटाटे घेतले होते ते एका ताटामध्ये घेऊन मी इथे हातानेच अशी कुस्करून घेतलेली आहेत। अशा पद्धतीने इथे मी बटाटा कुस्करून घेतलेला आहे। त्यानंतर गॅसवरती कढई ठेवायची आहे। कढईमध्ये 1 पळी तेल घालायचं। तेल व्यवस्थित गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे। जिरे व्यवस्थित तडतडले की त्याच्यामध्ये जे आपण हिरवी मिरची आणि लसूण वाटून घेतला होता ते याच्यामध्ये टाकायचं आहे। आता हिरवी मिरची आणि लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण या तेलामध्ये व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे। आता लसूण आणि हिरवी मिरची व्यवस्थित परतली की त्याच्यामध्ये आपण हळद घालणार आहे। इथे मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे। त्यानंतर हळद देखील व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि आपण जी मेथी चिरून घेतली होती ती मेथी आता याच्यामध्ये घालायची आहे। आता 1-2 मिनिट मेथी याच्यामध्ये आपण परतवून घ्यायची आहे। आता या मेथीला पाणी सुटावं म्हणून मी इथे या मेथीच्या चवीपुरतंच मीठ घातलेलं आहे। आता मीठ घातल्यामुळं आपल्या मेथीला पाणी सुटेल आणि मेथी व्यवस्थित अशी शिजेल। आता ही मेथी आपण भाजी जशी बनवतो त्या पद्धतीनं जास्त शिजवून घ्यायची नाही। इथे 70 ते 75% आपल्याला ही मेथी अशी शिजवून घ्यायची आहे। आता मेथीला छान असं पाणी सुटलेलं आहे आणि मेथी 70 ते 75% शिजलेली देखील आहे। यानंतर याच्यामध्ये जो आपण कुस्करून घेतलेला बटाटा होता तो याच्यामध्ये घालायचा आहे। इथे मी जो कुस्करून घेतलेला बटाटा होता तो याच्यामध्ये घातलेला आहे। आता सुरुवातीला आपण मेथीपुरतंच मीठ घातलं होतं। त्यानंतर आता आपण बटाट्यासाठी देखील याच्यामध्ये मीठ घालणार आहे। तर इथे मी आणखी अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे। आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता बटाटा आणि मेथी व्यवस्थित अशी एकत्रित करून परतवून घ्यायची आहे। आता हे साधारण आपण 1 मिनिटभर परतवून घ्यायचं आणि ही भाजी एकत्रित करून याच्यावरती आपण ताट झाकून साधारण 1-2 मिनिटे याच्यावरती वाफ काढून घेणार आहे। तर इथे आपली बटाटा आणि मेथीची भाजी पूर्णपणे एकजीव झालेली आहे। आता याच्यावरती झाकण झाकून आपण 1-1.5 ते 2 मिनिटे वाफ काढून घेणार आहे। बारीक गॅसवरती मी इथे 1.5 ते 2 मिनिटे वाफ काढून घेतलेले आहे। आता परत एकदा भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे, म्हणजे आपला बटाटा पहिल्यापेक्षा देखील अगदी सॉफ्ट असा झालेला आहे। तर तुम्ही पाहू शकता इथे बटाटा अगदी आपला सॉफ्ट असा झालेला आहे। आता परत एकदा हा बटाटा मिनिटभर परतवून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे आपली अशी मेथी आणि बटाट्याची भाजी तयार आहे। आता ही एका ताटामध्ये मी काढून घेणार आहे। तुम्हाला जर भाजी म्हणून खायची असेल तर तुम्ही अशीच देखील भाजी खाऊ शकता, पण मी इथे बटाटा आणि मेथीपासून पराठे बनवणार आहे। तर त्याच्यासाठी ही बटाट्याची भाजी एका ताटामध्ये आपण काढून थंड करून घ्यायची आहे।
तर इथे मी एका ताटामध्ये बटाट्याची भाजी काढून घेतलेली आहे. त्यानंतर मी अगोदरच इथे गव्हाची कणिक देखील मळून घेतलेली होती. तर इथे मी गव्हाची कणिक अगोदरच मळून घेतलेली आहे. त्याचा आपण चपातीला जसा गोळा काढून घेतो त्याच पद्धतीने मी इथे एक गोळा काढून घेतलेला आहे. आता अशा पद्धतीने गोळा करून घ्यायचा आहे. त्याला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे आणि आपण पुरण जसं कणकेमध्ये भरतो अगदी त्याच पद्धतीने कणकेची अशी वाटी करून घ्यायची आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण मेथी आणि बटाट्याची भाजी बनवली होती ती याच्यामध्ये भरून घ्यायची आहे. तर आपण आलू पराठा ज्या पद्धतीने बनवतो अगदी त्याच पद्धतीने हा देखील पराठा बनवायचा आहे. आता याचा व्यवस्थित असा गोळा करून घ्यायचा आणि शिल्लक आलेली कणिक आपण मी ते साईडला काढून घेतलेली आहे. यानंतर याला आपण पीठ लावून घ्यायचं आहे. आता पीठ लावून हा आपण आलू पराठा ज्या पद्धतीने लाटतो त्याच पद्धतीने लाटून घ्यायचा आहे. जर तुमची मुलं मेथीची भाजी खात नसतील तर तुम्ही या पद्धतीनं भाजी बनवून त्याचे पराठे करू शकता. हे पराठे चवीला देखील अगदी छान लागतात आणि मुले देखील आवडीने खातात. तर इथे हलक्या हाताने मी अगदी पराठा आपला व्यवस्थित असा लाटून घेतलेला आहे. जास्त पराठा लाटत असताना जोर देऊन लाटायचा नाही, त्यामुळे आपला हा पराठा फुटू शकतो. त्यामुळे हलक्याच हाताने मी इथे संपूर्ण पराठा लाटून घेतलेला आहे. आता हा पराठा जास्त चपाती इतका पातळ लाटायचा नाही आणि जास्त जाड देखील ठेवायचा नाही. चपातीपेक्षा थोडासा जाडसर ठेवायचा आहे. इथे आपला पूर्ण पराठा लाटून झालेला आहे. त्यानंतर मी गॅसवरती तवा गरम करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घालून घेतलेला आहे. तूप व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं. व्यवस्थित गरम झालं की याच्यामध्ये आपण जो लाटून घेतलेला पराठा होता तो याच्यामध्ये टाकायचा आहे. आता हा पराठा एका बाजूने व्यवस्थित भाजला की आपण लगेच दुसऱ्या बाजूला पलटी करून घ्यायचा आहे. आता दोन्ही साईडून तूप लावून मी हा पराठा अगदी व्यवस्थित कलर चेंज होईपर्यंत भाजून घेतलेला आहे. इथे आपल्या पराठ्याचा कलर चेंज झालेला आहे आणि व्यवस्थित भाजला देखील आहे. आता हा आपण साईडला काढून घेणार आहे. तर याच पद्धतीने मी बाकीचे देखील पराठे बनवून घेतलेले आहेत. तर पाहू शकता आपले पराठे दिसायला इतके सुंदर झाले तितकेच चवीला देखील छान झालेले आहेत. तर तुम्ही हा पराठा सॉससोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकता. आणि तुम्हाला ही पराठ्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि रेसिपी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओज सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.